नमस्कार. उत्कर्ष इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, नुकतीच अंगणवाडी सुपरवायझर जी शहरी प्रकल्पाची जाहिरात आहे, ज्या की अंगणवाडी सेविका ज्यांची 10 वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे, त्यांच्यासाठी ही जाहिरात आलेली आहे 272 पदांची, ज्याला आपण नागरी प्रकल्प होतो त्या प्रकल्पासाठी ही जाहिरात आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझरची. तर त्या अनुषंगानं तुम्हाला नेमकी तुमचा सिलेबस काय आहे, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे आणि नेमकी तुम्ही पुस्तक कोणते वापरले पाहिजे, ह्या माहितीसाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे. तर बघा, तुमचा जो अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी जो पेपर असणार आहे, तर तो पेपर हा तुमचा स्तर काय असणार आहे, तर तुमचं जे इंग्रजी आणि मराठी आहे तो स्तर असणार आहे तुमचा 10वीचा. इंग्रजी तर ऑब्विसली तुमचं इंग्रजी माध्यमातूनच असणार आहे, पण तुमचं मराठी हे मराठी इंग्रजी किती मार्काला असणार आहे, तर त्याचे प्रश्न असतील 10, त्याचे गुण आहेत 20. लक्षात घ्या, तुमचा जो स्तर आहे इथं पेपरचा, आता तुमची 10 वर्षे सेवा पूर्ण झाली म्हणजे ही डिपार्टमेंटल एक्झाम आहे, तर त्या अनुषंगानं बऱ्याचशा महिला मंडळांना म्हणजे महिला ज्या आहेत त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे पेपरचं जे डिफिकल्टी लेवल असते डिपार्टमेंटलची स्पेशल थोडीशी काय असते, कमी असते सरळ सेवेच्या तुलनेमध्ये. तर त्या अनुषंगानं तुमचा जो इंग्रजी विषय आहे त्यामध्ये तुम्हाला इंग्रजी पेपरमध्ये तुम्हाला इंग्रजीचे 10 प्रश्न विचारले जातील, जे की एक प्रश्न 2 गुणांना असेल. 20 गुण असतील तुमचे इंग्रजीला. मराठी हा तुमचे 20 प्रश्न असतील, 20 द्वारा तुमचे 40 मार्क असतील. म्हणजे इथं लक्षात घ्यायचंय, एक प्रश्न गुणिले 2 गुण असं असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. त्यानंतर तुमचं बघा, सामान्य ज्ञान याला आपण जी के म्हणतो, संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी याला आपण गणित आणि बुद्धिमत्ता म्हणतो, ते तुमचं काय असणार आहे, तर 12वीच्या लेवलचं असणार आहे. आणि त्या 3 विषय इथं तुमचा जी के, गणित आणि बुद्धिमत्ता यांना 40 प्रश्न असतील, त्यांचं डिस्ट्रीब्युशन 80 मार्काचं असणार आहे. त्यानंतर तुमच्या ज्या डिपार्टमेंटच्या संबंधात ज्या योजना आहेत, काही कायदे आहेत, तर त्या तुम्हाला किती मार्काला आहेत, तर त्या 60 मार्काला आहे. म्हणजे तुम्हाला इथं 30 प्रश्न विचारले जातील आणि ते 60 गुणांना असतील. परत एकदा लक्षात घ्या, तुमचे जे इंग्रजी आहे त्याचे 10 प्रश्न, तुमच्या मराठीचे 20 प्रश्न, त्यानंतर तुमचे जी के आणि गणित बुद्धिमत्ता याचे मिळून किती, 40 प्रश्न, आणि तुमच्या डिपार्टमेंटच्या संबंधीमध्ये काही प्रश्न असतील, ते प्रश्न असतील तुमचे 30. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर हे 100 प्रश्न होतात आणि त्यांचे गुणिले 2 गुण असे तुमचे 200 गुणांचा पेपर असणार आहे. पेपरचा वेळ हा 1 तास 30 मिनिटं, म्हणजे तुमचा 90 मिनिटं, 1.5 तास पेपर असणार आहे. आणि पेपर हा पूर्णतः तुमचा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, म्हणजे तुम्हाला 4 पर्यायापैकी बरोबर उत्तराला टिक करायचं आहे. बरोबर. आता मागच्या वर्षी अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची जाहिरात झाली होती आणि त्या प्रश्नपत्रिका आपण तुम्हाला समजा एक रेफरन्स म्हणून जर तुम्हाला पाहिजे असतील, तर त्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण कंपाईल करून हे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं पुस्तक काढलेलं आहे, अंगणवाडी सुपरवायझर, जे PYQ पुस्तक आहे. तसंच यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही प्रश्न दिलेले आहेत, सेम जो मागचा पॅटर्न होता त्याच अनुषंगानं. तर ज्यांना आपल्या अभ्यासाला योग्य दिशा द्यायची असेल त्यांनी हे बुक नक्कीच आपल्या ऍप्लिकेशन मधून ऑर्डर करू शकता, किंवा तुमचे पुस्तकाच्या संदर्भामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती प्रश्न विचारू शकता फोन करून. हा ऑफिसचा नंबर आहे, फक्त 10 ते 6 वेळेमध्येच फोन करायचा आहे. बरोबर. आता तुमचं हे झालं, मागाशी सांगितल्याप्रमाणे काय आहे, तुमचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. आता तुम्हाला इथं पुस्तकं सांगायचे आहेत. समजा तुमचा इंग्रजी विषय आहे, बरोबर. इंग्रजी विषय जो आहे, तर इंग्रजीसाठी तुम्ही पुस्तक कोणतं वापरणार, तर तुम्ही इंग्रजीसाठी वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. सरळ सेवेसाठी बेस्ट पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं. बाळासाहेब शिंदे सरांचं. त्यानंतर तुमचं जो मराठी आहे, मराठीसाठी तुम्ही एकतर आपल्या चौरे सरांचं पुस्तक वापरा, किंवा पुन्हा इथं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक, ह्या दोन्ही पैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही वापरलं
तरी पण तुम्हाला तुमचे सगळे प्रश्न टॅकल होतील. त्यानंतर तुम्ही तुमचं जे जीके आहे, ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो, यासाठी तुम्ही तात्याचा ठोकळा वाचू शकता. तात्याचा ठोकळा बेस्ट आहे. जर तुम्ही सरळ सेवेची एक्झाम देणार असाल तर बऱ्यापैकी प्रश्न तुमचे तात्याच्या ठोकळ्यामधून कव्हर होतील. त्यानंतर तुमचं जे ICDS आहे किंवा तुमच्या विभागाशी संबंधित ज्या योजना आहेत त्यासाठी आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या नोट्स तुम्ही नोट्स घेऊ शकता, ऑर्डर करू शकता. उत्कर्षच्या नोट्स, आपल्या नोट्स अवेलेबल आहेत. ज्यांना नोट्स पाहिजे असतील, ICDS तुमच्या डिपार्टमेंटच्या संबंधित ज्या योजना आहेत किंवा कायदे आहेत, ह्या सगळ्यांचं कंपायलेशन आपण एका PDF मध्ये केलेलं आहे आणि ते आता बाजारात येईल, पुस्तक पण येईल. पण तुर्तास तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या नोट्स रेफर करू शकता. आणि त्यानंतर राहिलं तुमचं गणिताचं पुस्तक, तर गणिताला तुम्ही महाले सरांचं पुस्तक रेफर करायचं आहे, कोकिळा प्रकाशन. आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्ही जे वसे सरांचं आहे फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता, ते पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट राहील. दुकानात जाऊन फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता जरी म्हटले तरी दुकानदार पुस्तक व्यवस्थित देईल. आता हे झालं तुमचं पुस्तकाचं. इंग्रजीचं परत एकदा सांगतो, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक प्लस आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूट जे PYQचं पुस्तक आहे, ज्यामध्ये आपण मागच्या वर्षीच्या सरळ सेवा सगळ्या प्रश्नपत्रिका आपण घेतलेल्या आहेत, ते पुस्तक रेफर करायचं आहे. मराठीसाठी चौरे सरांचं पुस्तक आहे, तसंच बाळासाहेब शिंदे सरांचं पण वापरू शकता. तुमच्या सामान्य ज्ञानासाठी तात्याचा ठोकळा, ICDS तुमच्या योजना आणि कायदे यासाठी उत्कर्षच्या नोट्स आहेत. आणि गणितासाठी तुम्ही कोकिळा प्रकाशनचं महाले सरांचं पुस्तक, तसेच बुद्धिमत्तेसाठी फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता हे पुस्तक वापरू शकता. तसंच बघा, ज्या माता भगिनी अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी तयारी करत आहेत, आता त्यांच्यासाठी आपल्याकडं बॅच चालू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. मूळतः ह्या बॅचची फी आहे आपली 2,999, पण आता 15 ऑगस्टच्या निमित्त आपल्याकडं ऑफर चालू आहे आणि बॅचची फी आपण कमी केलेली आहे. बॅचची फी आहे किती? 999 रुपये फक्त. ज्यांना बॅच परचेस करायची आहे त्यांनी आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय किंवा हा जो नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. जर तुमचे काही डाऊट असतील पुस्तकाच्या संदर्भात किंवा बॅचेसच्या संदर्भात तर तुम्ही ह्या ऑफिसच्या नंबरवरती संपर्क साधू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर आपली काही डाऊट असतील, अजून काही तुमचे फॉर्म भरण्याच्या संदर्भात किंवा काही, तरी देखील तुम्ही ह्या नंबरवरती फोन करू शकता. तुर्तास धन्यवाद. भेटूया पुढील नवीन अपडेटसह.